श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज इथं मी एक छानशी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी काकडी किसून घेतलेली आहे, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो यामध्ये मी टाकलेला आहे. तर आज काय बनवायचं आहे तुम्हाला तर कळेलच. याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि इथं बघा लसूण मी सोलून घेतलेला आहे आणि अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. तर बघा, काल आले होते घरी पाहुणे, तर पाहुण्याने आणला होता ब्रेड. तर थोडा ब्रेड चहासोबत खाऊन संपवलेत मुलांनी. तर राहिलेला ब्रेड आता कोणालाच नको झाला आहे. आणि ब्रेड तर तुम्हाला माहिती आहे जास्त दिवस चालत नाही, तर खराब होऊन जातो. त्याच्यावर डेट देखील असते, 1-2-3 दिवसाच्या आसपासचीच असते. त्यामुळं म्हटलं काहीतरी रेसिपी बनवावी. तर आता बघा, यामध्ये मी घट्ट असं ताजं घरचं दही टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे. त्यानंतर बघा, माझ्याकडे थोडासा चाट मसाला होता, तर थोडा चाट मसाला टाकून घेतलेला आहे. थोडंसं मिरपूड टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, माझ्याकडे लोणी देखील घरगुती आहे. तर मी असं ज्यावेळी तूप करतो त्यावेळी थोडं त्यातलं लोणी असं साईडला काढून ठेवते खाण्यासाठी. पण आमच्या आहोंना लोणी, चटणी, चपाती, भाकरी असं आवडतं, त्यामुळे मी थोडं लोणी साईडला काढून ठेवते आणि बाकीच्याचं तूप बनवते. तर इथं लोणी बघा मी तव्यामध्ये घातलेला आहे आणि त्यामध्ये जे बारीक चिरलेला लसूण होता तो टाकलेला आहे आणि तो मस्तपैकी असं मी भाजून घेणार आहे. त्यामध्ये अगदी करपूस सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि इथं थोडंसं आपल्याला लोणी म्हणा किंवा तुमचं बटर जास्त लागणार आहे. तुमच्याकडे घरगुती लोणी नसेल तुम्ही बटर वापरू शकता. माझ्याकडे लोणी होतं म्हणून मी लोणी वापरत आहे. तर इथं बघा, ब्रेडच्या स्लाईस मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती लावून घेणार आहे मी सॉस. इथं माझ्याकडे पुदिना नव्हता, नाही म्हणून मी ग्रीन चटणी बनवली नाही. जर तुमच्याकडे पुदिना असेल तर थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीरीची पाने आणि 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण आणि मीठ घालून मिक्स केलं तर ती देखील चटणी खूप छान अशी लागते सँडविचबरोबर किंवा सँडविचच्या ब्रेडला लावण्यासाठी. तर इथे माझ्याकडे टोमॅटो सॉस होता, तर टोमॅटो सॉस मी त्याआधी बघा, इथं लसूणला गोल्डन असा कलर आलेला आहे. तर ते लोणी आणि लसूण दोन्हीही प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आहे. तर बघा, 3 ब्रेडच्या स्लाईसवरती मी इथं टोमॅटो केचप लावलेला आहे आणि ज्या 3 शिल्लक राहिल्या त्याच्यावरती तुम्ही ग्रीन चटणी लावू शकता. तुमच्याकडे नसेल तर चालेल. आता माझ्याकडे सुद्धा नाहीच आहे, त्यामुळे मी जे आहे त्यामध्येच हे सँडविच बनवणार आहे. तर बघा, केचप व्यवस्थित लावून झाल्यानंतर जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं काकडीचं, कांदा, काकडी, टोमॅटो टाकू शकता. त्यामुळे त्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि मुलांना आवडत नाही त्यामुळे थोडं कमी टाकलेलं आहे. थोडीशा ज्या स्लाईस आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि तव्यावरतीच मी तूप लावून किंवा लोणी लावून मस्त असं दोन्ही बाजूला करपूस छान असं भाजून घेणार आहे. त्याआधी बघा, माझ्याकडे चीजचे असे 2 क्यूब होते, ते माझ्या लक्षात नव्हतं पण आता लक्षात आलं म्हणून म्हटलं ते देखील थोडं घालावं, नाही तर ते सुद्धा खराबच होऊन जाणार आहे. कारण आपण रेसिपी अशा सारख्या काही बनवत नसतो, त्यामुळे म्हटलं ह्याच्यावरती थोडं थोडं चीज टाकावं. तर सगळ्याच ब्रेडवरती मी थोडं थोडं चीज किसून टाकलेलं आहे. 2च माझ्याकडे क्यूब होत्या म्हणून ह्या 3 ब्रेडवरती 1 क्यूब आणि आणखी 3 ब्रेड आहे त्याच्यावरती 1 क्यूब असं मी ठेवलेलं आहे. तर बघा, इथं मस्त असं करपूस छान असं चीज वगैरे टाकून आपलं सँडविच परतून झालेलं आहे. चीज नसेल तरी देखील खूप छान असं सँडविच लागतं. असं काही नाही की चीजच पाहिजे. माझ्याकडे चीज होतं हे माझ्या लक्षातच नव्हतं, मी तसंच बनवायला चाललेली, पण नंतर लक्षात आल्यानंतर मी त्यामध्ये चीज टाकून घेतलेलं आहे. तर इथं बघा, मस्तपैकी आपलं सँडविच तयार झालेलं आहे. तर आता टोमॅटो केचपबरोबर हे मानसला पहिला खायला देऊया. तर आता राहिलेले सँडविच मी भाजून घेणार आहे. तर हे बघा, इतकं चीज शिल्लक राहिलं होतं, तर ते सगळंच मी हातानेच तोडून असं जे राहिलेला ब्रेड होता त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे. तर तव्यातच बघा, मी सँडविच असं मधून कट करून घेतलेलं आहे. तर खूप छान असं सँडविच झालं होतं. तर बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे आणि अगदी कमी साहित्यात जे आहे त्यात मी इथं काकडी घातलेलं आहे. तुमच्याकडे कोबीज असेल तर तुम्ही कोबी घालू शकता, तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर घालू शकता. माझ्याकडे काहीच नव्हतं, कोबीज नव्हता किंवा गाजर नव्हतं, म्हणून मी फक्त काकडी घालून बनवलेलं आहे.
तर इथं बघा हे 3 ब्रेड शिल्लक राहिलेले आहेत, तर याचं बघूया. तर बघा या 3 ब्रेड स्लाईसचं मी चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहे. त्यासाठी मगाशी आपण तव्यावरती जे लोण्यामध्ये लसूण भाजून घेतला होता ते तिन्ही ब्रेडवरती असं छान असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं चीज देखील तुम्हाला किसून टाकायचं आहे. खूप मस्त म्हणजे खूप भारी असं लागलं होतं हे. मला तर सँडविचपेक्षा हेच जास्त आवडलं. यावरती खूप काही जास्त टाकलं देखील नव्हतं, फक्त लसूण, मीठ आणि आपलं लोणी आणि थोडंसं चीज टाकलेलं आहे. तर खूपच मस्त ब्रेड तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने फक्त लसूण लोण्यामध्ये भाजून किंवा तुपामध्ये सुद्धा भाजून लसूण तुम्ही ब्रेडला लावला जर मीठ टाकून तर खूप म्हणजे खूपच छान लागतं. तरी बघा मी मस्त असं एकच साईडनं भाजून घेणार आहे. लागू द्या ब्रेड तेवढं तर एकच मिळणार आता. तर बघा सगळ्यांना करून दिलेलं आहे. तर आता आपण खाऊन बघूया कसं झालं. तर खूप म्हणजे खूपच छान झाले. मला तर खूपच आवडलं आणि मला जास्त म्हणजे सँडविचपेक्षा जो लसूणी ब्रेड होता तो जास्त आवडला. तर इथे बघा हा जो डेरा आहे हा 2-4 वर्ष झालं घेऊन, पण यामध्ये पाणी गार होत नाही. सुरुवातीला पहिल्या वर्षी फक्त पाणी गार झालं, पण आता पाणीच गार होत नाही आणि त्याचा जो नळ आहे तो देखील खराब झालेला आहे. म्हणून माणूस रिपेअरिंग करायला लागला आहे. आणि इथं जे आमचं बेसिन आहे इथं वरती आम्ही टाक्या वगैरे काही ठेवल्या नाहीत, कारण आमचं पत्र्याचं घर आहे. त्यामुळे इथं नळ वगैरे काही नाही बेसिनला, म्हणून मी हा डेराच ठेवते. म्हणजे हात वगैरे धुवायला पाणी काहीतरी धुवायला आपल्याला सारखं लागतंच, त्यामुळे घेता चालू येतं. कसं करायचं म्हणून मी हा डेरा इथं भरून ठेवत असते. पण त्याचा नळ देखील इथं गळायला लागलाय, तर बघू रिपेअरिंग होतो का. त्यानंतर बघा नाश्ता वगैरे सगळं आवरल्यानंतर अहो आणि मी गेलो होतो, आमचं काहीतरी कागदपत्राचं काम होतं म्हणून शिरगावला. तर आमचं इथलं रोड बघू शकता पावसाळ्यात किती छान असं वातावरण झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शूट केला. तर दोन्ही साईडला हिरवळ बघू शकता, किती मस्त झालेलं आहे. श्रावण आला की सगळीकडे हिरवगार होतं. ऊन पण तेवढंच इकडं आणि पाऊस पण तेवढाच. त्या पंढरपुरात अजून तिकडं ते सोलापूरकडे ते अजून पाऊसच नाही एक पण. आपल्याकडंच एवढा पडला. दिंडी परत आल्याशिवाय तिकडे पाऊस पडत नाही. तर बघा आमचं गाव किती सुंदर आहे. सगळीकडे अशी राणी हिरवीगार लागलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आमचं गाव. तर तितक्यात बघा रेल्वे देखील आलेली आहे. तर तुम्हाला म्हटलं रेल्वेसुद्धा दाखवावी. किती मस्त अशी रेल्वे आहे. तर आम्ही बरोबर तिथं जाऊन पोचायला रेल्वेचा गेट बंद झाला होता. तर बघा ध्यानीमनी नसतानाच रेल्वे देखील आलेली आहे. तर म्हटलं रेल्वेचं सुद्धा थोडंसं शूट घ्यावं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.